राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या ऑन पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर एका हिंदुत्ववादी नेत्याने थेट आणि परखड भूमिका मांडली आहे. मी धुरंधरला भेटायला चाललो आहे, पूर्ण चित्रपट पाहूनच बाहेर येऊन बोलीन, असं म्हणत त्यांनी राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य केलं. नेत्याने स्पष्ट केलं की नाराज असल्यावरच पक्षात प्रवेश होतो का. काल रात्री 12:30च्या सुमारास शिंदे साहेबांनी मला भेट दिली. त्यावेळी ते माझ्यासारख्या मराठी माणसाची काळजी करत होते, पण त्याचवेळी मराठी माणसाची काळजी करणारे काही जण गाढ झोपेत होते, असा टोला देखील त्यांनी लगावला. मी हिंदुत्ववादी आहे आणि समोरचाही नेता हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. मात्र पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 86च्या दंगलीतील गुन्हेगाराला जर पक्षात प्रवेश दिला जात असेल आणि वरून हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जात असतील तर हे हिंदुत्व कुठलं, असा थेट सवाल त्यांनी केला. राजकीय एकत्र येण्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की आधी 2 भाऊ एकत्र आले, नंतर चंदू मामा आले, त्याआधी रशीद मामू येऊन गेले होते. सध्या सगळे एकत्र आहेत, पण निवडणुकीनंतर खरी परिस्थिती समजेल. शेवटी त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं, आमच्यासारखे अनेक जण भाऊ एकत्र आणण्यासाठी शिव्या खाऊन बाहेर पडले. आज आमची आठवण आहे की नाही हे माहीत नाही. जबाबदारी मागायची नसते, ती पार पाडायची असते. या वयात माणसाची इच्छा काय असते तेही महत्त्वाचं आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. थोडे मागे व्हा. सर, पंचमध्ये नाराज दादा थोडा भूम खाली घे ना. चेहरा दिसू दे ना. धुरंधरला भेटायला साहेब समोर बघा, नेमकी आपली नाराजगी काय आहे? कारण मग आपण पक्षप्रवेश करताय किंवा काय कारण आहे? पण मग पक्षप्रवेश कोणत्या कारणासाठी होतोय? काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात किंवा आपल्या पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत की ज्यासाठी आपण काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची काळजी करत होते. त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते. मी त्यांना म्हणलं, मला तुमच्यासोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहेत. ते झोपणार आहे कोण? जे मराठीसाठी बोलले झोपणार आहे कोण? आता मी झोपलो नंतर. मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते. मी आलो बाहेर गावून, थांबले होते बिचारे माझ्यासाठी. काय आपण ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. ऐकू नका, तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणजे चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेले. दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची का सोडले का मराठीची का सोडले का फक्त निवडणुकीपुरते मराठी मुद्दा आठवतो? दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची मराठीची का सोडले का? समोर बघा सर, इथे बघा. हा, निवडणुकीपुरते एकत्र आलेत का सर? इकडे बघा. हा बस, बरोबर. निवडणूक झाल्यावर काय सध्या तर एकत्र आले. आमच्यासारखे भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले. बरोबर, भाऊ एकत्र आले तर आमची आठवण केली नाही. मी म्हणतो चंदू मामा गेले आणि रशीद मामा आले. माझं हिंदुत्व कुठलं राहिलं? गुन्हेगार आहे, त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय. माझ्या प्रेममध्ये हात घालून असं कसं होतं? कसं हिंदुत्व असेल तुमचं? बरं, शिवसेना पक्षामध्ये काय जबाबदारी घ्यायला आपल्याला आवडेल आणि कशा रीतीने काम करायला आवडेल? बाबा कसं आहे, जबाबदारी मागायची नसते. आपली इच्छा असेल ना काही? माझी काही जेवायच काय इच्छा. मात्र मनसेकडनं वागणूक मिळालेली आहे का तुम्हाला? मनसेकडनं पाहिजे तशी वागणूक मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में एक ही नेता अभी बचा है, जो खुद को हिंदू के वारस समझते हैं, वो तो रशीद मामू के भांजे निकले।
अब हम किसके तरफ थे? हम एक शिंदे के साथ की तरफ थे। दो भाई एक साथ आने के बाद बड़ी हिंदुत्ववादी ताकत उनके पास रहने वाली है, ऐसा कहा जा रहा है। दोनों मराठी मुद्दे पे ये लोग चुनाव लड़ रहे हैं, ये मराठी मुद्दा अभी इनको याद आया। अरे भाई हिंदुत्व कहाँ रहा? मैंने तो आपको बताया ना अभी, हिंदुत्व कहाँ रहा अभी? हिंदुत्व नहीं रहा, यही तो तकलीफ है। ठीक है, थैंक यू। आज तक PTI